की ही बैठक संपन्न झालेली आहे। माझ्यासोबत नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आहेत। सर काय सांगणार, काय तुम्ही बैठक घेतली, काय तोडगा निघाला? नाही, याच्यामध्ये सर्वप्रथम दोन बाबी आहे। पहिली बाब ही आहे की मी सर्वप्रथम नागपूरच्या सगळ्या नागरिकांना ही कडकडीची विनंती करतो की काल जे आपण बघितलं की स्ट्राईक होणार, गाड्या येणार नाही, त्यामुळे सगळ्या लोकांनी एकच निघून गर्दी करून पेट्रोल पंप, डिझेल पंपवर गर्दी करून अननेसेसरी पॅनिक बाईंग जे लोक करत आहे त्यांना विनंती आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सध्या बैठक पार पडलेली आहे, आपल्याकडे इनफ स्टॉक आहेत, त्यामुळे अननेसेसरी गर्दी करून तिकडे लॉ अँड ऑर्डर क्रिएट करण्याची कसलीही गरज नाही आहे। त्यामुळे पहिली विनंती ही आहे की नागरिकांनी अननेसेसरी पॅनिक बाईंग करायला पेट्रोल पंपावर जाण्याचं रोकावं। पेट्रोल कसं पोहोचणार सुरक्षित, काय काळजी? सध्या आपल्याकडे इनफ स्टॉक आहे। दुसरं, आम्ही असोसिएशनसोबतही बोललेलो आहे की इसेन्शियल सर्व्हिसला हर्डल येणं अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही त्यांना पेट्रोल, डिझेल, LPGचं ही सेवा अखंडित पुरवली पाहिजे। त्यामुळे सध्या आमची पेट्रोल पंप असोसिएशन, IOCL, BPCL सगळ्या कंपनी चर्चा झाली की आम्ही डीलरच्या मार्फत ते पेट्रोल आणि डिझेल आणण्याचं प्रावधान आम्ही पेट्रोल पंपावर करणार आहे। तसं माझं सगळ्या लॉ अँड ऑर्डर एजन्सीची चर्चा झालेली आहे। परंतु सुरक्षा देणार गाड्यांना असे आवश्यकता पडली तर ते आपण करणार आहे। सध्या मी SPंशी आणि CP सरांशी बोललेलो आहे। त्या जरूरत पडली तर आपल्याला ते प्रोटेक्शनही द्यावं लागणार आहे। कारण माझी अजून एक याच्यामध्ये बेसिक हे आहे की जे आम्ही जाऊन चर्चा केली, जाऊन दौरे केले, याच्यामध्ये एक चर्चा हे झालं की अफवांमुळे हे प्रॉब्लेम होतं। त्यामुळे माझी विनंती आहे ट्रक ड्रायव्हर असोसिएशनला की कसल्याच अफवाला बळी पडू नका। हा ॲक्ट फक्त ड्रायव्हर्स आणि यांच्यासाठी पूर्ण संहिता बनलेली आहे, त्याच्यामध्ये खूप सारे सेक्शन्स आहे। आपल्याला जेही काही गैरसमज तर आम्ही चर्चेला तयार आहोत, चर्चा येऊन करा। अननेसेसरी सोशल मीडिया आणि याच्याच्या जे अफवा आहे त्याच्यातला बली पडून अननेसेसरी लॉ अँड ऑर्डर क्रिएट करण्याची कसलीही आपल्याला आवश्यकता नाही आहे। बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नाही, पेट्रोल नाही, स्कूल बसेस बंद आहेत, शाळांनाही परिणाम होतोय, रुग्णवाहिकेवर परिणाम। मी ते सांगितलं, अननेसेसरी हे सोशल मीडियावर पॅनिक की पेट्रोल संपलं असं काहीच नाही आहे। इनफ स्टॉक आपल्याकडे उपलब्ध असतो। जनरली एका पेट्रोल पंपावर 3 ते 4 दिवसापासून त्याचा स्टॉक असतो आणि लकीली आपल्याच जिल्ह्यामध्ये यांचे गोडाऊन्स आहे, फिलिंग पॉईंट्स, त्यामुळे अडचण होणार नाही। सुरळीत कधीपासून सुरू होईल? आता येत नाही हे पेट्रोल, आम्ही जाऊन चेक करून आलो, नो स्टॉकचे बोर्ड लागलेले आहे। नाही, आता आम्ही आत्ता चर्चा आपल्या समोरच आमची इथे मीटिंग झालेली आहे 5 मिनिटापूर्वी। तर आम्ही स्ट्रॅटेजी बनवलेली आहे, त्याच्यामध्ये इंटर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशनही लागणार आहे, कारण काही डेपो वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, काही नागपूर बुट्टीपुरीमध्ये आहे। आम्ही कोऑर्डिनेशननी हे सप्लाय सुरळीत करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच तोडगा काढण्याचा प्रयत्न नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांच्याकडनं होतोय। नुकतीच एक तातडीची बैठक त्यांनी बोलावली आणि चर्चा केली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।